सावित्री सत्यवानांची कथा आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे। तर सावित्री यांना माहिती होतं की त्यांचा जो पती आहे, ज्यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे, तो 1 वर्षाच्या आत त्याची मृत्यू होणार आहे। तरीही सावित्रींना स्वयंवरमध्ये सत्यवान यांच्याशी लग्न केलं आणि ते जंगलात राहत होते त्यावेळी। मग जेव्हा जेव्हा 1 वर्ष जवळ आलं, पतीवरचा जे प्रेम आहे, जे विश्वास आहे, त्यामुळे यमासोबत त्यांनी चर्चा केली। यमधर्म जे आहे, यमाचे जे नियम आहे त्यांच्यासोबत त्यांच्या बाबतीत त्यांनी चर्चा केली होती। आणि ही चर्चा जी आहे ती वडाच्या झाडाखाली बसून यमासोबत त्यांनी केली होती। आणि जेव्हा यम त्यांचे पतीचे प्राण घेऊन जाण्यास आले होते, तेव्हा सावित्री त्यांच्या मागे मागे निघाली होती। आणि सावित्रीला किती सांगितलं तरी ते हट्ट करून बसले होते की मी माझ्या पतींना सोडणार नाही, मी त्यांच्यासोबतच येणार आहे। त्या प्रेमामुळे जे यम आहे ते प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागायला सांगितलं की तुमची इच्छा मागा। आणि त्याच प्रकारे त्यांनी इच्छा मागितली की माझं राज्य मला परत मिळावं, माझे सासू सासरे जे आंधळे आहेत त्यांचे डोळे परत मिळावे, आणि मी आई व्हायला पाहिजे असं। तर आई केव्हा होणार आहे? जेव्हा त्यांचा पती त्यांना मिळणार आहे। त्यामुळे अशा प्रकारे आणि यमाने जेव्हा त्यांची इच्छा मागितली, यमाने तथास्तु असं म्हणलं, म्हणजे जे त्यांनी इच्छा मागितली तेच पूर्ण व्हायला पाहिजे। आणि यावरून जे यम आहेत त्यांचे चातुर्य बुद्धीने, त्यांच्या पतिप्रेमाने ते प्रसन्न झाले आणि यमाने जे सत्यवान आहे त्यांचा जो प्राण आहे तो हरण न करता निघून गेले, म्हणजे त्यांना जीवनदान यमाने दिला होता। तर अशाच प्रकारे आपल्यालाही हीच इच्छा प्रत्येक सवासिनीची असते की आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, त्यांचं आयुष्य चांगलं राहावं, आरोग्य चांगलं राहावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावं। तर तुम्हीसुद्धा वडाच्या झाडाची चांगल्या प्रकारे पूजा करा, जेणेकरून की तुम्हाला हाच पती मिळावं। जशी पार्वती पतिव्रता होती, तशीच सत्यवानाची ही सावित्री आहे। सत्यवान व सावित्री यांची अमर कथा कोणास माहिती नाही असं कोणीच नाही आहे। पतीचे प्राण यमपाशाने ओढीत असता सावित्री धैर्याने तिथे उभे राहते आणि यमापासून आपले पतींचे संरक्षण करते। यमापासून सावित्रीने आपला पती परत आणला। त्या सावित्रीची महिमा किती सांगावा हेच कळत नाही। पती प्रेमामुळे एक अबला नारी ही यमाहूनही सबळ झाली आहे। तर 10 जून 2025 या दिवशी आहे वटपौर्णिमा, ज्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करीत असतो। वडाचा झाड ह्याला अक्षय वृक्ष असं सुद्धा म्हणलं जातं। महान पतिव्रता सावित्रीने साक्षात यमधर्माशी सामना करून आपल्या पतीला दीर्घायुष्याची प्राप्ती करून दिली। म्हणूनच या दिवशी सुवासिनींनी सावित्रीची पूजा करायची असते, जेणेकरून एका स्त्रीच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होत असते, तिच्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होतो, आरोग्य चांगलं प्राप्त होतो। तर त्या दिवशी सुवासिनींनी सौभाग्याचे जे अलंकार आहे, सौभाग्यांची जी वस्तू आहे ते दान द्यायची असते आणि जे वडाचं झाड आहे त्याची षोडशोपचारे पूजा करायची असते। आणि जे दोरा असतो ते वडाच्या झाडाला गुंडाळायचा असतो। सायंकाळी सुवासिनींनी सावित्रीच्या कथेचा सामुदायिक वाचन करायचं असतं। सावित्रीची जी कथा आहे ते मी याआधी व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे, तर नक्की ती पूर्ण कथा ऐका, जेणेकरून तुमचं जे विश्वास, तुमची जे पूजा तुम्ही व्रत करणार आहे त्या व्रताला पूर्णपणे फळप्राप्ती होणार आहे। त्यामुळे आपण जे सामुदायिक वाचन करायचं असतं, तशाच प्रकारे आपल्याला एक प्रार्थना आहे ती करायची असते वडाच्या झाडासमोर। तर सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रियभाषिनी, तेन सत्येन मां पाहि दुःख संसार सागरात, अवियोगी यथा देव सावित्र्या सहितश्यते, अवियोग तथास्माकं भूयात जन्म जन्मनी। म्हणजे जन्मजन्म मला हाच नवरा मिळावा, किंवा माझ्या जे पती आहे माझं जे सौभाग्य आहे तो चांगलं राहावं, त्यांचं आयुष्य चांगलं राहावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, आयुष्य त्यांची जे आयुष्य आहे ते वाढावं, किंवा माझे सौभाग्य कायम राहावे, 7 जन्म हाच पती मिळावं, म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतो आपण। या दिवशी स्त्रिया उपवास करत असतात
दुसरे असे की हे जे वडाचं झाड आहे ह्याला अक्षय वृक्ष असं म्हणलं जातं. तसेच त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या शेकडो मीटर परिसरात जे काही हवा आहे ते शुद्ध करायचे सामर्थ्य असतं. एवढं पवित्र हा वडाचा झाड असतो. त्याच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण व्हावं हीच माझी स्वामीकडून प्रार्थना आहे. श्री स्वामी समर्थ. आणि हा प्रार्थना जी आहे तुम्हाला वडाच्या झाडासमोर म्हणायचं आहे, जे मी प्रार्थना तुम्हाला सांगितलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.